नमस्कार मित्रांनो, गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील। तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रमावर आधारित 2025-26 अध्ययन क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती गणित मराठी माध्यमासाठी इयत्ता पहिली अभ्यासक्रमाचे ध्येय बघा। बालकाची गणितीय समज विकसित होते आणि ती विविध राशी, आकार, मापे यांचा वापर करत जग समजून घेऊ शकतात। तर आपण बघूया अध्ययन क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती गणित मराठी माध्यमासाठी। याची जी PDF आहे ही PDF मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, आपण त्या ठिकाणाहून ती डाउनलोड घेऊ शकता। बघा, या ठिकाणी आहे अध्ययन क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती। नंबर 1, एकापेक्षा जास्त गुणधर्माच्या आधारे वस्तू गटात आणि उपगटात वेगळ्या करतो। अध्ययन निष्पत्ती आहे गुणधर्मानुसार वस्तू वेगळ्या करतो आणि त्यामागील नियमाचे वर्णन करतो। उदाहरणार्थ, समान वातावरणात राहणाऱ्या प्राण्यांचे गट तयार करतात। नंबर 2, आपल्या परिसरातील आकार आणि संख्या यांच्या आधारे साधे आकृतिबंध ओळखतो आणि त्यांचा विस्तार करतो। अध्ययन निष्पत्ती आहे मोठ्यांच्या मदतीने सोप्या आकृतिबंधातील हरवलेला घटक ओळखतो किंवा शोधतो। उदाहरणार्थ, लाल, पिवळा, लाल, निळा, लाल वगैरे। नंबर 3, 10 आणि 20 या टप्प्याने 99 पर्यंतच्या संख्या दोन्ही प्रकारे म्हणजे पुढे आणि मागे मोजतो। अध्ययन निष्पत्ती आहे 20 पेक्षा जास्त वस्तू 99 पर्यंतच्या संख्यानामाने मोजतो आणि 10-10च्या टप्प्याने 99 पर्यंत संख्या मोजतो। विशिष्ट अंकापासून पुढे व मागे अशी मोजणी करतो 0 ते 99 पर्यंत। 2च्या गटातील संख्या राशी ओळखतो। उदाहरणार्थ, 10चे 2 गट म्हणजे 20 करतो। पुढची अध्ययन क्षमता आहे नंबर 4, चढत्या आणि उतरत्या क्रमाने 99 पर्यंतच्या संख्याची मांडणी करतो। अध्ययन निष्पत्ती आहे बघा, एकाच गटातील वस्तूंची त्याच्या विविध गुणधर्मानुसार मांडणी करतो। उदाहरणार्थ, आकार, माप, लांबी, वजन। दिलेल्या संख्यांची चढत्या आणि उतरत्या क्रमाने मांडणी करतो 1 ते 9। नंतर आहे बघा अध्ययन क्षमता क्रमांक 5, स्थानिक किमतीचा वापर करून 99 पर्यंतच्या संख्या दर्शवण्यासाठी संख्या चिन्हांचा वापर करतो आणि संख्या ओळखतो। अध्ययन निष्पत्ती आहे वस्तू किंवा या बाबीची अनुपस्थिती दाखवण्यासाठी शून्याचे चिन्ह ओळखतो किंवा वापरतो। 20 पर्यंतच्या संख्या ओळखतो व लिहितो आणि 10 पर्यंत संख्या नामे लिहितो। 20 पर्यंतच्या 2 संख्याची तुलना करतो व त्यापेक्षा मोठा किंवा त्यापेक्षा लहान असा शब्दसंग्रह वापरतो। पुढची अध्ययन क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती बघूया। नंबर 6, संख्याची जोड, डिकॉम्पोजिशन आणि संख्यांचे गट करणे यासारख्या लवचिक कार्यनीतीचा वापर करून 2 अंकी संख्यांची बेरीज आणि वजाबाकी अचूकपणे करतो। अध्ययन निष्पत्ती आहे दैनंदिन परिस्थिती आणि मूर्त वस्तूचा वापर करून 18 पर्यंत उत्तर येईल अशी उदाहरणे बेरजेची तथ्ये वापरून गणितीय मांडणी करून सोडवतो। नंतर आहे वजाबाकीवर आधारित व 9 पर्यंत उत्तरे येणारी उदाहरणे सोडवण्यासाठी आणि त्यांची गणितीय मांडणी करण्यासाठी दैनंदिन जीवनातील परिस्थितींचा आणि मूर्त वस्तूंचा उपयोग करतो। उदाहरणार्थ, चॉकलेटच्या समूहात विविध विशिष्ट चॉकलेट काढून घेणे। नंतर आहे संख्यांची बेरीज आणि वजाबाकी यांच्यातील संबंध विकसित करतो। बेरीज वजाबाकी या क्रियांसाठी अधिक आणि वजाबाकीचे चिन्ह ओळखतो। अध्ययन क्षमता 7, गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा बेरीज आणि भागाकार म्हणजे समान वाटणी हे समजतो। अध्ययन निष्पत्ती आहे गट करून लहान संख्येची गुणाकाराची उदाहरणे सोडवतो। गुणाकाराचे चिन्ह ओळखतो। भागाकाराची उदाहरणे सोडवण्यासाठी गटात विभागणी करतो व प्रयत्न, प्रमाद, ट्रायल अँड एरर पद्धतीचा वापर करतो। भागाकाराचे चिन्ह ओळखतो। अध्ययन क्षमता 8, मूलभूत भौमितिक आकार ओळखतो व तयार करतो, त्याचे वर्गीकरण करतो, समजून घेतो आणि समजावून सांगतो। अध्ययन निष्पत्ती आहे बघा, अवकाशीय संबोध
वापरतो व शब्दसंग्रह विकसित करतो। उदाहरणार्थ वर, खाली, आत, बाहेर, जवळ, दूर, आधी, नंतर यासारखे। आजूबाजूच्या परिसरातून विविध आकार आणि मापांच्या वस्तू गोळा करतो। उदाहरणार्थ खडे, खोके, चेंडू, शंकू, पाईप इत्यादी। पुढची अध्ययन क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती बघूया नंबर 9 ची। बघा यामधली अध्ययन निष्पत्ती आहे 8 मधली। विविध आकार आणि इतर निरीक्षणीय गुणधर्माच्या आधारे वस्तू वेगळ्या करतो आणि वर्गीकृत करतो। स्वतःच्या भाषेत विविध आकारांच्या भौतिक वैशिष्ट्यांचे निरीक्षण आणि वर्णन करतो। उदाहरणार्थ वॉल घरंगळतो, बॉक्स घसरतो आणि त्याला कोपरे असतात। विविध गुणधर्मावर आधारित आकारांची तुलना करतो। उदाहरणार्थ लांबी, क्षेत्रफळ आणि आकारमान। अध्ययन क्षमता 9 बघा। लगतच्या परिसरातील वस्तूंची लांबी, वजन आणि आकारमानानुसार साधी मोजमापे करण्यासाठी साधन व एकक निवडतो। अध्ययन निष्पत्ती आहे जवळ, दूर, बारीक, पातळ, जाड, आखूड, लांब, वर, खाली यातील फरक ओळखतो। अप्रमाणित एककांच्या साह्याने लांबी मोजतो। उदाहरणार्थ खेळाच्या संदर्भात विटीदांडू, गोट्या। हाताची बोटे, हाताची वीत, हात, पाऊल यासारख्या अप्रमाणित लांबींच्या एककाने कमी अंतराचा व लांबींचा अंदाज बांधतो व पडताळा घेतो। पुढची अध्ययन निष्पत्ती आहे तुलना करून हलक्या ते जड वस्तू किंवा उलट क्रमाने क्रमवारी लावतो। कप, चमचा, मग यासारख्या अप्रमाणित एककांच्या साह्याने आकारमानाचा अंदाज करतो व प्रत्यक्ष मोजतो। अध्ययन क्षमता 10 बघा। मिनिटे, तास, दिवस, आठवडे आणि महिने या एककांचे कालमापन करतो। अध्ययन निष्पत्ती आहे अगोदर, नंतर यासारख्या संज्ञांचा वापर करून घडलेल्या घटनांमध्ये फरक करतो। पुढची अध्ययन निष्पत्ती आहे सुट्टीचा आणि शाळेचा कालावधी यातील कमी आणि अधिक कालावधीची गुणात्मक अनुभूती घेतो। दिवसातील घटना किंवा प्रसंग यांचा क्रम लावतो। अध्ययन क्षमता 11 100 रुपयापर्यंतचे साधे व्यवहार करतो। अध्ययन निष्पत्ती आहे बघा नाणी व नोटांची बेरीज करून किंवा मिळवून 20 रुपयापर्यंतची रक्कम तयार करतो। पुढची अध्ययन क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती बघूया नंबर 12 राशी, आकार, अवकाश आणि मोजमापे या संकल्पनांचे आकलन होण्यासाठी आणि संकल्पना व्यक्त करण्यासाठी सुयोग्य व पुरेशी शब्दसंपत्ती विकसित करतो। अध्ययन निष्पत्ती आहे राशी, आकार, अवकाश आणि मापन यांच्याशी संबंधित गणितीय प्रश्नांचे वर्णन करण्यासाठी विधाने तयार करतो। आणि यामधली 13वी अध्ययन क्षमता आहे राशी, आकार, अवकाश आणि मोजमापे या संदर्भात सोपी गणिती सोडवतो व तयारही करतो। अध्ययन निष्पत्ती आहे साध्या गणितीय समस्यांच्या स्वरूपात वास्तव जगातील प्रसंग ओळखतो। विविध कार्यनीतींचा किंवा पद्धतीचा वापर करून साध्या अंकगणितीय समस्या सोडवतो। तर मित्रांनो ह्या झाल्या इयत्ता पहिली सन 2025-26 गणित या विषयासाठीच्या अध्ययन क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती। हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद। मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।